नमस्कार दत्तात्रय राव, आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली. तिचे संस्कार, स्वभाव आणि वागणूक पाहून आम्ही खूप आनंदी झालो आहोत. अरे वा, ही तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जर तुम्हाला माझी मुलगी पसंत असेल तर आता काही देणं घेणं किंवा इतर काही अपेक्षा असतील तर त्या स्पष्टपणे सांगा. मी फार गरीब माणूस आहे. माझ्या मुलीशिवाय तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे दुसरे काहीही नाही. जर तुमची काही हरकत नसेल तर मी हा संबंध पक्का समजू का? अहो दत्तात्रय राव, तसं काहीच नाही. आम्हाला ही हुंडा प्रथा अजिबात मान्य नाही. उलट आम्ही तिच्या ठाम विरोधात आहोत. तुम्ही फक्त तुमची मुलगी आमच्या घरी सून म्हणून पाठवा. आम्हाला दुसरे काहीही नको. अहो, खरोखरच तुमचे विचार खूप चांगले आहेत. आजच्या काळात तुमची सारखी माणसं फार क्वचितच भेटतात. आजकाल तर हुंड्याशिवाय लग्न होणंही कठीण झालं आहे. अहो, आम्ही तशा विचारांचे लोक नाही. आम्हाला हुंडा नकोच आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलीच्या आनंदासाठी आणि तिच्या सोयीसाठी जे काही द्याल तेवढंच द्या. अहो, म्हणजे नेमकं काय द्यायचं? अहो, आमच्या घरी अजून कूलर नाही. तुम्हालाही माहीत आहे आजकाल उन्हाळा किती कडक असतो. त्यामुळे मुलीच्या सोयीसाठी एक चांगला कूलर दिला तर बरं होईल. आणि तुमचं घर आमच्या घरापासून बरंच लांब आहे. त्यामुळे तिला माहेरी ये जा करायला त्रास होईल. म्हणून तिच्यासाठी एक स्कूटरही दिलं तर तिची सोय होईल. आणि आणखीन एक म्हणजे घरातील बरचसं फर्निचर आणि सामान आता जुनं झालं आहे. तुमची मुलगी नवीन घरी आल्यावर तिला ते पाहून वाईट वाटू नये. त्यामुळे थोडंसं नवीन घरगुती सामानही पाठवलं तर उत्तम. बाकी आम्हाला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. अहो, आम्ही हुंड्याच्या पूर्णपणे विरोधात आहोत. आम्ही तुमच्याकडे हुंडा मागत नाही आहोत. फक्त तुमच्या मुलीच्या सुख सोयीसाठी लागणाऱ्या काही वस्तू सांगत आहोत. हे ऐकून दत्तात्रयराव गाढ विचारात पडले. अहो, ठीक आहे माधवराव, मला 1-2 दिवसांचा वेळ द्या. मी विचार करून तुम्हाला माझा निर्णय कळवतो. अहो, काही हरकत नाही. तुम्ही घरच्यांची चर्चा करून आम्हाला लवकरात लवकर कळवा. कारण आमचा मुलगा रोहितसाठी अनेक ठिकाणाहून स्थळे येत आहेत. पण आम्हाला चांगल्या संस्काराची समजूतदार सून हवी होती. म्हणून आम्ही सर्वप्रथम तुमच्या घरी आलो. नाहीतर आमच्या मुलासाठी मोठमोठ्या हुंड्याच्या ऑफरही येत आहेत. इतकं बोलून माधवराव आणि त्याचे कुटुंब तिथून निघून गेले. अहो बाबा, हे लोक म्हणत होते की त्यांना हुंडा नको आहे, पण मुलीच्या सुख सोयींच्या नावाखाली त्यांनी हुंडाच मागितला. मला हे लोक अजिबात योग्य वाटत नाहीत. अगं बाळा, तुझं म्हणणं बरोबर आहे. सुरुवातीला त्यांनी हुंडा नको असं सांगितलं, पण नंतर एकामागून एक कितीतरी वस्तू मागितल्या. पण आपण जर प्रत्येक वेळी हुंड्याच्या कारणामुळे नकार देत राहिलो तर तुझं लग्न कसं होणार? तुला माहीत आहे, याआधीही तुझ्यासाठी कितीतरी स्थळं आली होती. पण प्रत्येक ठिकाणी हुंड्याची मागणी असल्यामुळे ती मोडली. आणि रोहित सारखा शहरात चांगल्या पगाराची नोकरी करणारा सुसंस्कृत मुलगा पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. त्यांनी काही हुंडा मागितलेला नाही, फक्त घरातील काही वस्तू मागितल्या आहेत. त्या देखील आपल्या मुलीच्या सुख सोयींसाठीच. आपण इकडून तिकडून व्यवस्था करून त्या वस्तू देऊ, पण हे स्थळ आपल्या हातातून जाऊ द्यायचं नाही. अगं शांता, तुझं काय मत आहे? अहो, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आपण अजून किती दिवस हुंड्याच्या कारणामुळे स्थळ नाकारात बसायचं? आपल्या वैशालीचं लग्न आणखीन किती दिवस लांबवायचं? तिचं वयही वाढत चाललं आहे. तिला किती दिवस घरात बसवून ठेवणार? आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तेवढ्यात वैशालीचा मोठा भाऊ संदीप बोलू लागला. आई बाबा, तुम्ही दोघांनी अजिबात काळजी करू नका. मी गावाच्या सावकाराकडून काही पैसे उधार घेतो. लग्न झाल्यावर मी शहरात जाईन, एखादी नोकरी किंवा काम शोधेन आणि कष्ट करून एक एक पैसा परत फेडेन. अरे बस करा आता.
माझ्यामुळे तुम्ही सगळे इतके त्रास करून घेऊ नका. मला लग्नच करायचं नाही. त्या लोकांनी मुलीच्या सुखसोयींच्या नावाखाली किती मोठी मागणी केली आणि तुम्हीही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत आहात. मला ते लोक अजिबात चांगले वाटत नाहीत. त्यांना सून नको आहे, हुंडाच हवा आहे. लग्नासाठी संदीपने गावातील सावकाराकडून काही रक्कम उधार घेतली आणि मोठ्या थाटामाटात वैशालीचं लग्न पार पडलं. त्यानंतर तो पैसे कमावण्यासाठी शहराकडे निघून गेला. लग्नानंतर काही दिवसांनी रोहित वैशालीला म्हणाला, अगं वैशाली, आपल्या लग्नासाठी मी नोकरीतून घेतलेली रजा आता संपली आहे. त्यामुळे मला उद्या शहरात परत जावं लागेल. हे ऐकताच वैशाली विचारात पडली. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर ती हळू आवाजात म्हणाली, अहो, तुम्ही निघून गेलात तर इथे माझं मन कसं लागेल? मला तुमच्यासोबत शहरात घेऊन जाता येणार नाही का? नाही वैशाली, आता तरी ते शक्य नाही. मी नुकताच त्या नोकरीवर रुजू झालो आहे. अजून तिथे नीट स्थिर झालेलो नाही. एकदा सगळं व्यवस्थित झालं की मी नक्की तुला माझ्यासोबत शहरात घेऊन जाईन. पण तोपर्यंत मला थोडा वेळ दे. अहो, ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. मग दुसऱ्या दिवशी रोहित शहराकडे रवाना झाला. मग असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी वैशालीची सासू मालतीबाई तिला म्हणाली, अगं सुनबाई, दिवाळी जवळ आली आहे. आमच्या घराण्यात एक जुनी प्रथा आहे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीत फराळ आणि मिठाई सुनेच्या माहेरून येते. म्हणून तू तुझ्या माहेरी निरोप पाठव. आणि हो, त्यांना हेही सांग की भरपूर फराळ आणि मिठाई पाठवावी. आमचं मोठं कुटुंब आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी पुरेल इतकी व्यवस्था असली पाहिजे. आणि 2-3 किलो मिठाईने काही होणार नाही. भरपूर मिठाई पाठवायला सांग. आणि हो, मिठाई उत्तम दर्जाची असली पाहिजे, नाहीतर आपल्या घराण्याची बदनामी होईल. हा आपल्या मान सन्मानाचा प्रश्न आहे. उद्या लोक म्हणतील, सुनेच्या माहेरच्यांनी कसली मिठाई पाठवली. ठीक आहे आई, मी माहेरी निरोप पाठवते. मग काही दिवसांनी बाजारात वैशालीची भेट तिची आई शांता यांच्याशी झाली. अगं, कशी आहेस ग बाळा? सासरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो आई, सगळं ठीक आहे. बरं झालं तू इथेच भेटलीस. मीही तुला भेटायला येणारच होते. अगं मुली, काय झालं? आई, माझ्या सासूबाईंनी सांगितलं की त्यांच्या घराण्यात अशी प्रथा आहे की लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीत सुनेच्या माहेरून फराळ आणि मिठाई पाठवली जाते. म्हणून त्यांनी मिठाई मागवली आहे. हो मुली, अशी प्रथा काही ठिकाणी असते. त्याची काळजी करू नकोस. आम्ही मिठाई पाठवू. अगं आई, तुला माझी खरी चिंता समजली नाही. सासूबाईंनी खूप मोठ्या प्रमाणात मिठाई मागितली आहे. त्या म्हणाल्या, आमचं कुटुंब मोठं आहे, शिवाय सगळ्या नातेवाईकांनाही मिठाई वाटायची आहे. मला वाटतं जवळपास 100 किलो मिठाई लागेल. काय? 100 किलो मिठाई? अगं मुली, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या बाबांशी बोलते. ते काही ना काही मार्ग नक्की काढतील. तुझ्या सासरी वेळेवर मिठाई पोहोचेल. आता तू घरी जा. बराच वेळ झाला आहे. तुझ्या सासूबाई तुझी वाट पाहत असतील. ठीक आहे आई, मी निघते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. वैशाली निघून गेल्यानंतर शांता घरी आली आणि तिने दत्तात्रयरावांना बाजारात झालेला सगळा प्रकार सांगितला. अगं, आपल्या हातात इतके पैसे नाहीत, पण तू काळजी करू नकोस. मी पुन्हा एकदा गावाच्या सावकाराकडे जाऊन व्याजाने काही पैसे मागतो. काहीही झालं तरी वैशालीच्या सासरी मिठाई आणि फराळ पाठवावाच लागेल, नाहीतर ते आपल्या मुलीला खूप बोलतील. तिच्या सासूबाई तिला आयुष्यभर टोमणे मारत राहतील. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. पण सावकार आपल्याला पुन्हा कर्ज देईल का? आपण आधीच त्याच्याकडून वैशालीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं आहे आणि ते अजूनही फेडायचं बाकी आहे. आणि संदीपचाही काही पत्ता नाही. तो शहरात जाऊन कितीतरी दिवस झाले, पण अजून घरी परतलाच नाही. अगं,
काहीही असो, प्रयत्न तर करावाच लागेल. माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. काहीही करावं लागलं तरी तिच्या सासरी वेळेवर मिठाई पोहोचवेन. असं म्हणत दत्तात्रेयराव गावाच्या सावकाराकडे गेले आणि त्याच्याकडे कर्जाची विनंती केली. तेव्हा सावकार कठोर आवाजात म्हणाला, अरे दत्तात्रय, मुलीच्या लग्नासाठी आधीच माझ्याकडून कर्ज घेतलं आहेस, ते अजून फेडलं नाही आणि पुन्हा पैसे मागायला आलास. आता तुला एक पैसाही मिळणार नाही. चल निघ इथून. आणि हो, आधी माझे जुने पैसे परत कर, मग त्यानंतरच पुन्हा कर्ज मागायला ये. अहो सावकार, माझा मुलगा संदीप शहरात गेला आहे. तो परत आला की तुमचं सगळं कर्ज व्याजासकट फेडून टाकीन. पण सध्या माझ्यावर मोठी अडचण आली आहे. कृपया मला थोडी मदत करा. अरे, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? किती निर्लज्ज आहेस. आधी जुनं कर्ज फेड, मगच नवीन पैशांची भाषा कर. आता इथून निघून जा. तेवढ्यात तिथे संदीप येऊन पोहोचला. अहो सावकार, जरा जपून बोला. हे घ्या तुमचे सगळे पैसे, तेही पूर्ण व्याजासकट. आता माझ्या बाबांना तुमच्याकडे पुन्हा कर्ज मागण्याची गरज नाही. बाबा, चला इथून. अरे संदीप मुला, तू कुठे होतास? आम्ही सगळे कित्येक दिवस तुझी वाट पाहत होतो. चल लवकर घरी जाऊया. तुझी आई तुला पाहून खूप आनंदी होईल. मग दोघेही घरी आले. शांता मुलाला पाहताच आनंदाने त्याला मिठी मारली. अरे बाळा, वैशालीच्या सासरच्यांनी पहिल्या दिवाळीसाठी जवळपास 100 किलो मिठाई मागितली आहे. अगं आई, तू अजिबात काळजी करू नकोस. 100 किलो काय, गरज पडली तर मी 200 किलो मिठाई पाठवीन. तुमच्या आशीर्वादामुळे शहरात माझा व्यवसाय खूप चांगला सुरू झाला आहे. मला भरपूर नफा मिळत आहे. आता कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण नाही. अगं आई, आता आपल्या घरात गरिबीचे दिवस राहिले नाहीत. तुमच्या आशीर्वादामुळे तुमचा मुलगा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. संदीपचं बोलणं ऐकून दत्तात्रेयराव आणि शांता यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यानंतर वैशालीच्या सासरी भरपूर फराळ आणि मिठाई पाठवण्यात आली. इतकी मोठी मिठाईची व्यवस्था पाहून मालतीबाई आश्चर्यचकित झाल्या. त्या मनातच म्हणाल्या, अरे, एवढी मिठाई पाठवायला त्यांच्या माहेरच्यांकडे इतके पैसे आले कुठून? काहीतरी नक्कीच वेगळं आहे. दुसरीकडे वैशाली ही विचारात पडली. बाबांकडे तर इतके पैसे नव्हते, मग एवढी मिठाई पाठवण्यासाठी त्यांनी किती लोकांकडून कर्ज घेतलं असेल. माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना अजून किती त्रास सहन करावा लागणार, कोण जाणे. मग असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी वैशाली माहेरी आली. घरासमोर उभं राहून ती आश्चर्याने म्हणाली, अगं आई, खरंच हे आपलं घर आहे का? किती सुंदर घर बांधलं आहे. हे सगळं कसं झालं? घर कधी बांधलं? अगं बाळा, हे सगळं तुझा भाऊ संदीप याच्यामुळे शक्य झालं. हो ग बाळा, संदीपचा शहरातला व्यवसाय खूप छान चालला आहे. त्याला चांगला नफा मिळतो आहे. हे नवीन घर, आपली सुधारलेली परिस्थिती, हे सगळं त्याच्याच मेहनतीचं फळ आहे. आणि तुझ्या सासरे जी भरपूर मिठाई पाठवली होती ना, तीही संदीपनेच पाठवली होती. अगं आई, आज माझ्या मनावरील खूप मोठं ओझं उतरलं. मला सतत काळजी वाटत होती की त्या मिठाईसाठी बाबांनी पुन्हा कोणाकडून तरी कर्ज घेतलं असेल. आई, आज मी खूप आनंदात आहे. शेवटी आपल्या घरातही सुखाचे दिवस आले. इतकं सुंदर घर तर आपल्या संपूर्ण गावात कुणाचंही नसेल. हो ग बाळा, हे सगळं देवाच्या कृपेने आणि संदीपच्या मेहनतीमुळे शक्य झालं. मग काही दिवसांनी गावातील पार्वती काकू यांची भेट मालतीबाईंशी झाली. अगं मालती, तुला माहीत आहे का, तुझ्या सुनेच्या माहेरची परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. त्यांनी गावात खूप मोठं आणि सुंदर घर बांधलं आहे. संपूर्ण गावात तसं घर दुसरं कुणाचं नाही. आणि ऐकलंय तुझ्या सुनेचा भाऊ संदीप शहरात मोठा व्यवसाय करतो. तो खूप पैसा कमावून घरी आला आहे. अगं, काय सांगतेस? सगळं खरं आहे का? अगं, अगदी खरं. विश्वास नसेल तर तुझ्या सुनेलाच विचार.
म्हणूनच मी विचार करत होते की त्या गरीब लोकांकडे एवढ्या मिठाईसाठी पैसे आले कुठून. म्हणजे आता त्यांच्याकडे भरपूर पैसा आला आहे. काहीही करून त्यांच्या हातून अजून पैसे काढायला हवेत. मग असेच काही दिवस निघून गेले. वैशाली माहेराहून परत सासरी आल्यानंतर एके दिवशी मालतीबाई मोठ्याने ओरडू लागल्या, अगं सुनबाई, माझे दागिने दिसत नाहीत. माझे दागिने कुठे गेले? अगं आई, मला काहीच माहिती नाही. तुमचे दागिने तर नेहमी तुमच्याच खोलीत असतात. अगं खोटं बोलू नकोस. मला चांगलंच माहीत आहे ते दागिने तू चोरले आहेत. अगं आई, मी खोटं का बोलेन आणि मी तुमचे दागिने कशासाठी चोरू? अगं नाटक करू नकोस. माझे दागिने तूच चोरले आहेत. माझे दागिने चोरून तू तुझ्या माहेरच्यांना दिलेस, म्हणूनच त्यांनी एवढं मोठं घर बांधलं. तुला काही लाज वाटत नाही का? सासरचे दागिने आणि पैसा चोरून माहेरी देताना तुझं मन कसं धजावतं? मी विचार करतच होते, त्या गरीब लोकांकडे एवढा पैसा आला तरी कुठून? अगं आई, तुम्ही हे काय बोलत आहात? माझ्या भावाने संदीपने शहरात स्वतःच्या कष्टाने पैसा कमावला आहे. अगं हे सगळं खोटं आहे. तूच माझे दागिने चोरून त्यांना दिलेस. मालतीबाईंनी वैशालीचं एकही म्हणणं ऐकून घेतलं नाही. उलट तिच्यावर खोटा आरोप करून तिला घराबाहेर हाकलून दिलं. रडत रडत वैशाली आपल्या माहेरी आली. अगं बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्या सासू सासऱ्यांशी जाऊन बोलतो. दत्तात्रेयराव वैशालीला घेऊन तिच्या सासरे गेले. अहो समधीजी, नेमकं काय झालं? माझ्या मुलीकडून अशी कोणती चूक झाली की तुम्ही तिला घराबाहेर काढलं? म्हणे चूक केली. तुमच्या मुलीने आमच्या घरात चोरी केली आहे. माझे दागिने चोरून ते तुम्हालाच दिले आणि वर इतक्या निर्लज्जपणे विचारायला आलात की तुमच्या मुलीने काय केलं? अहो समधनबाई, तुम्ही हे काय बोलत आहात? माझी मुलगी चोर नाही. आम्ही तिला चांगले संस्कार दिले आहेत. ती असं कृत्य कधीच करू शकत नाही. आणि हो, आमच्या घरची परिस्थिती सुधारली ती माझा मुलगा संदीप याच्या कष्टामुळे. त्याने शहरात प्रामाणिकपणे व्यवसाय करून पैसा कमावला आहे. अहो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलीचा संसार टिकवायचा असेल तर माझे दागिने परत द्या, आणि ते शक्य नसेल तर त्या दागिन्यांची पूर्ण किंमत मला द्या. नाहीतर तुमची मुलगी कायमची तुमच्याच घरी ठेवून घ्या. अहो समधनबाई, माझ्या मुलीची कोणतीही चूक नसताना तुम्ही तिच्याशी असा अन्याय कसा करू शकता? अहो, मला जे सांगायचं होतं ते मी स्पष्ट सांगितलं आहे. आता तुम्ही इथून निघा. जर तुमच्या मुलीचा संसार टिकवायचा असेल तर मला माझे दागिने किंवा त्यांची पूर्ण किंमत द्यावीच लागेल. नाहीतर या घरात तिच्यासाठी जागा नाही. ठीक आहे काकू, उद्या मी स्वतः येऊन तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. अरे संदीप मुला, तू हे काय बोलतो आहेस? बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं व्यवस्थित करतो. मग दुसऱ्या दिवशी संदीप वैशालीला सोबत घेऊन तिच्या सासरी गेला आणि मालतीबाईच्या हातात त्यांनी मागितलेली रक्कम ठेवली. पैसे पाहून मालतीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या मनातच म्हणाल्या, अरे वा, किती सहजपणे यांच्याकडून पैसे उकळले. आता पुढे या मुलीच्या नावाखाली अजून काय काय मिळवता येतं ते बघू. मग मात्र थोड्याच वेळात संदीप पुन्हा तिथे आला. यावेळी त्याच्यासोबत पोलीसही होते. हे पाहून मालतीबाई घाबरत म्हणाल्या, अरे संदीप, हे काय? पोलीस इथे कशासाठी आले आहेत? अहो काकू, तुम्हीच तर म्हणालात की तुमचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी आमच्या घराची पूर्ण तपासणी केली, पण तिथे एकही दागिना सापडला नाही. म्हणून आता त्यांनी तुमच्या घराचीही झडती घ्यायचं ठरवलं आहे. अरे, ते दागिने आमच्या घरात असणं शक्यच नाही. ते तर तुझ्या बहिणीने चोरले होते आणि त्यांची किंमतही तुम्ही आम्हाला दिली आहे. मग ते दागिने इथे कसे असतील? अहो काकू, ते शोधणं हे पोलिसांचं काम आहे. सत्य काय आहे ते आता तेच समोर आणतील.
मालतीबाईंनी पोलिसांना घराची झडती घेण्यापासून खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली. थोड्याच वेळात मालतीबाईंच्या स्वतःच्या खोलीतून ते हरवलेले दागिने सापडले. हे दागिने इथे कसे आले मला काहीच माहीत नाही. अहो आई, अजूनही तुम्ही खोटं बोलत आहात. हे दागिने सुरुवातीपासून तुमच्याच ताब्यात होते. माझ्या माहेरच्यांकडून पैसे उकळण्यासाठी तुम्ही मुद्दाम हा सगळा खोटा डाव रचला. आई, तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे. समजा तुमची स्वतःची मुलगी असती आणि तिच्या सासरच्यांनी तिच्यावर असा खोटा आरोप केला असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? माझाही जन्म एका आई वडिलांच्या घरीच झाला आहे. माझ्या आई वडिलांच्या मनाचा, त्यांच्या वेदनांचा कधी विचार केला का? तुम्ही जे काही मागितलं ते त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे दिलं, कारण त्यांना फक्त आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा एवढीच इच्छा होती. मुलीच्या आनंदासाठी आई वडील कोणताही त्याग करायला तयार असतात. पण काही लोक त्यांचा याच प्रेमाचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेतात. वैशालीचे हे शब्द ऐकून मालतीबाईंची मान लज्जेने खाली झुकली. अगं वैशाली, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. देवाने मला मुलगी दिली नाही. जर माझीही एखादी मुलगी असती तर कदाचित मी आज असा अमानुष विचार केला नसता. आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला माफ कर. आजपासून मी तुला सून म्हणून नाही तर माझ्या स्वतःच्या मुलीसारखं जपेन. तुला या घरात कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे. मला सुधारण्याची एक संधी दे. अगं आई, तुम्हाला तुमची चूक समजली हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मला आणखीन काही नको. मी तुम्हाला सासू म्हणून नाही तर माझ्या आईप्रमाणेच मान देईन. अरे दादा, तुझे मनपूर्वक आभार. आज तुझ्यामुळे सत्य सर्वांसमोर आलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, मुलीच्या सुखाच्या नावाखाली हुंडा किंवा कोणत्याही प्रकारची अवास्तव मागणी करणे हा अन्याय आहे. सून ही परकी नसते. तिलाही मुलीप्रमाणेच प्रेम, सन्मान आणि विश्वास मिळायला हवा. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.